नमस्कार मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे पण डॉक्युमेंट कोणती लागतात ते माहीत नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात आणि जर एखादा डॉक्युमेंट कमी असेल किंवा नसेल तर त्या ठिकाणी पर्यायी डॉक्युमेंट कोणता जोडावा याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. चला तर व्हिडिओ सुरू करूया. ज्याचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे त्याचे आधार कार्ड, त्याची TC, त्यानंतर त्याच्या वडिलांचे आधार कार्ड, वडिलांची TC, त्यानंतर त्याच्या आजोबांची कोतवालबुकाची नक्कल, ही 5 डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर कास्ट सर्टिफिकेट काढता येते. हे झाले ज्यांच्याकडे हे 5ही डॉक्युमेंट आहे त्यांच्यासाठी. पण ज्याचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे त्याची TC नसेल किंवा शाळेतून मिळाली नसेल तर अशा वेळेस TCच्या ठिकाणी पर्यायी डॉक्युमेंट म्हणून त्याचे बोनाफाईड जोडता येते. बोनाफाईड हे शाळेतून मिळणार. त्यानंतर एखाद्याच्या वडिलाचे कास्ट सर्टिफिकेट अगोदरच काढलेले असते तर ते कास्ट सर्टिफिकेटसुद्धा जोडू शकतात, पण शाळेची TC हा मूळ डॉक्युमेंट जोडावाच लागणार. पण एखाद्याच्या बाबतीत असे असते की ज्याचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे त्याचे वडील शाळा शिकलेले नसल्याने त्यांच्याकडे वडिलांची TCच उपलब्ध नसते. तर अशा वेळेस त्यांनी काय करायचे? तर अशा वेळेस अशिक्षित असल्याबाबतचे ॲफिडेविट पर्यायी डॉक्युमेंट म्हणून जोडू शकता. त्यानंतर आहे एखाद्याच्या बाबतीत असे असते की ज्याचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे त्याच्या आजोबाची कोतवालबुकाची नक्कलच नसते. तर अशा वेळेस पंजोबाची कोतवालबुकाची नक्कल जोडता येते. पण आजोबाची कोतवालबुकाची नक्कल नाही, त्यासाठी पर्यायी डॉक्युमेंट म्हणून त्यांचा जन्माचा दाखला किंवा मृत्यूचा दाखला किंवा आधार कार्ड यापैकी एक पुरावा जोडावा लागणार. आता काही जणांच्या बाबतीत असे असते की आजोबांची सुद्धा कोतवालबुकाची नक्कल नसते आणि पंजोबांची सुद्धा कोतवालबुकाची नक्कल नसते. तर त्यांनी अशा वेळेस काय करायचे? तर त्यांना आजोबांचा किंवा पंजोबांचा पर्यायी डॉक्युमेंट म्हणून कोणताही महसुली पुरावा जोडता येतो. जसे की त्यांच्या नावाचे जुने खरेदी खत असेल किंवा त्यांच्या नावाचा जुना सातबारा असेल किंवा कोणत्या तरी महसुली नकला असतील. यापैकी त्यांना पर्यायी डॉक्युमेंट म्हणून जोडता येते, कारण त्या काळात महसुली पुराव्यामध्ये जात नमूद असायची. त्या काळात आडनाव लिहायची पद्धत नव्हती. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही जो कोणताही डॉक्युमेंट जोडणार त्या सर्व डॉक्युमेंटमध्ये नमूद असलेल्या नावाला एकमेकांचे नाव जुळले पाहिजे. नाव जर जुळले तरच वंशावळ तयार होईल. याला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्याचे कास्ट सर्टिफिकेट काढायचे आहे त्याच्या डॉक्युमेंटमधील नावाला वडिलांच्या नावाचा डॉक्युमेंट जुळला पाहिजे. वडिलांच्या नावाच्या डॉक्युमेंटला त्याच्या आजोबाच्या नावाचा डॉक्युमेंट जुळला पाहिजे आणि आजोबाच्या नावाच्या डॉक्युमेंटला त्याच्या पंजोबाच्या नावाचा डॉक्युमेंट जुळला पाहिजे. डॉक्युमेंटनुसार एकमेकांची नावं जुळत असेल तरच वंशावळ तयार होईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागतात आणि एखादा डॉक्युमेंट नसेल तर त्या ठिकाणी पर्यायी डॉक्युमेंट म्हणून कोणता डॉक्युमेंट जोडावा याची माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.